नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत याचं खत तयार कसं करायचं, याचं हे कुजवायचं कसं. तर आपल्या शेतकरी मित्रांनी कमेंट केलेली आहे, शुभक देशमुख सरांनी कमेंट केली आहे. ते म्हणतात की हार्वेस्टर काढल्यानंतर याला कुजवायचं कसं. तर याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. बघा शेतकरी मित्रांनो, आता हे आपला मध्ये तुम्हाला दिसत आहे गव्हाचे तन्नस, नाही का, याला गव्हांडा म्हणतात, नाही का. आता बरेचसे शेतकरी मित्र याला पेटवून देतात. त्या पेटवण्यामागचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो बघा. आता शेतकरी मित्र शेती करत आलेले आहेत, नाही का. त्या पेटवण्यामागचं कारण एकच आहे शेतकरी मित्रांनो, याला जर पेटवलं तर ह्या गहू राहणार नाही, कोणतं तणकट राहणार नाही, नाही का, कोणता काळी कचरा राहणार नाही. जेव्हा आपण खरीप हंगामात आपण सोयाबीनची पेरणी करतो, कॉटन डोबतो, जे काही पेर लावतो, तेव्हा पेरणी करताना हे अडथळा निर्माण करते. कारण की हे पेरणी यंत्राला चिपकून येते, त्याचे ते दाते बुजतात, नाही का. सारे फळाच्या वक्ती आडवं येतात, सारे बरोबर पडत नाही. आणि आंतरमशागत करायच्या वक्ती जे फास असते, वखराची फास, त्यांनाही लागून येते, नाही का. आणि रोटावेटरनं बारीक केल्यानंतर हे साधारण बारीक होते, पूर्ण बारीक होत नाही. जसं आपण पहिले थ्रेशरने गहू काढवतो, कसा गव्हांडा बारीक राहतो, तसा गव्हांडा बारीक होत नाही शेतकरी मित्रांनो. काही ना काही दशा राहतात. म्हणून त्याच्या मागचे हे कारण आहे. म्हणजे याला जर आपण पेटवलं ते समस्या उद्भवणार नाही. आणि याला जर आपण रोटावेटरने बारीक केलं आणि वावरातच कुजवतो म्हटलं, पूर्ण वावरात, तर आपल्याला खरीप हंगामात त्रास होणार शेतकरी मित्रांनो. मग उरला पैसे याला कुजवायचं कसं, तर आपल्याला याला 2 पैसे जास्त खर्च करावे लागेल. म्हणजे कसं, आता मजुराच्या सहाय्याने जे काही आपलं हार्वेस्टरच्या मागं, जे मशीन मागं जे काही गव्हांडा पडलेला आहे, मोठमोठे धांडे हे जे पडलेले आहे, याला मजुराच्या सहाय्याने एका ठिकाणी गोळा करावे लागेल. म्हणजे गोळा मजुराच्या सहाय्याने, जसं आपण चेन्याची गंजी लावतो तसं याला गोळा करावे लागेल. आणि गोळा करून जिथे तुम्ही, आता काही शेतकऱ्यांचे शेतामध्येच रावटी आहे, गुरेढोरे राहतात, नाही का, खताचा गड्डा असेलच, त्या खताच्या गड्ड्यामध्ये टाकून द्यावे. कसं, डायरेक्ट नाही, मोठा ढीग तयार होईल, नाही का. याला दाबता येणार नाही, हे दाबल्या गेलं ते दबत नाही. याला थ्रेशरने बारीक करावे लागेल शेतकरी मित्रांनो. याला थ्रेशरने बारीक करून कुटार तयार होईल, गव्हांडा तयार होईल, आणि नंतर गड्ड्यात टाकावे लागेल. एक थर खताचा, पहिले खताचा थर, नंतर गव्हांड्याचा थर, खताचा थर, गव्हांड्याचा थर. आपल्याला 2 ट्रॉल्या शेणखत लागेल. नंतर पाणी सोडून द्यायचं शेतकरी मित्रांनो. किंवा असं मिक्सही करून ठेवलं, पाणीही नाही सोडलं, मग बरसातचं पाणी येते, तेव्हा ते कुजतं शेतकरी मित्रांनो, तेव्हा त्याचं शेणखत तयार होते. किंवा शेणखतही नाही टाकलं, असं गड्ड्यातही टाकून दिलं, तेव्हा ते कुजायला तयार होते शेतकरी. आणि आपण जर म्हटलं हे शेतात पूर्ण कुजायला पाहिजे, ते पूर्ण वाही करून, नागरटी करून जर करतो म्हटलं, तर आपल्याला नंतर त्रास होणारच शेतकरी मित्रांनो. कारण की नागरटीही केली तरी आपण पेरणी करणार, नाही का. आणि जमिनी अंदर मातीतनी बुरशी तयार होणार. आता बघा ना तू शेतकरी मित्रांनो, ज्या भागात अवकाळी पाऊस आलेला असेल, ज्या शेतकऱ्यांनी गहू काढलेला असेल, भरपूर पाऊस आलेला असेल, 1-1.5 घंटा चांगला पाऊस आलेला असेल, त्यांनी शेतात यावं. आणि जिथे कुठं हे जे आहे ना, असं ढीग राहिलं आहे की नाही, त्यांनी असं उकरून बघावं, असं उकरून बघावं. आणि जिथे काही बारीक आहे तिथे नाही का, अशी पांढरी बुरशी दिसणारच तुम्हाला. बघा का नाही, जिथे पाणी येऊन 2-3 दिवस झाले असेल, भरपूर पाणी आला त्या भागात, ज्या भागात कमी पाणी आलं त्या भागात नाही, ज्या भागात अवकाळी आता 1-2 दिवसात ज्या शेतकऱ्यांनी गहू काढला असेल, असं शेतात पेटवलेला नसेल, तिथे बघा, तिथे भरपूर पाणी आले असेल, तिथे बघा, आता अशी पांढरी बुरशी आली असेल, असं सडल्यासारखं झालं असं, ही ओलसरपणा असेल, बघा. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो, आहे का म्हणून. तर तशी बुरशीत आहे. हे बुरशीत का तयार झाली, कारण की ते वरच्यावरच सडत आहे, हे मातीतनी मिक्स नाही आहे. आणि जिथे मातीतनी मिक्स झालेलं राहते शेतकरी मित्रांनो, दाट मध्ये, आता समजा हे माती आहे, इथे जर दाट गव्हांडा मिक्स झाला तर इथे ही पांढरी बुरशी तयार होईल. आणि तिथे जर आपलं एखादं बियाणं असलं त्या ठिकाणी, तर त्याचा अंकुर होणार नाही शेतकरी मित्रांनो.
त्याचा अंकुर होणार नाही, अशी समस्या येतात. खत होते तयार, पिकालाही फायदा होतो, पण काही आपले जे 100% जे सोयाबीनची पेरणी करतो आपण किंवा कॉटनला, त्याची उगवण शक्ती होत नाही बरोबर. पिकी होतात, सगळं काही होतात, पण बुरशी तयार होतो. आपल्या बुरशीजन्यचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीत तयार होतो. याला कुजवणे हा भाग वेगळा आहे आणि पूर्ण शेतात एकसारखं कुजवणे हा भाग वेगळा आहे. खर्च आहे. फक्त एकच पर्याय आहे शेतकरी मित्रांनो, जे काही आपण पहिले शेतकरी आहे, जे काही गहू निघाल्यानंतर गहू पेटून द्यायचं, वाही करायचं, तेच उत्तम आहे शेतकरी मित्रांनो. कारण की समोर त्रास होत नाही, खर्च कमी राहतो, नंतर वाही पेरीला त्रास होत नाही, आंतरमशागत करायला त्रास होत नाही. जे नियमित प्रमाणे जे दरवर्षीप्रमाणे शेती करतात त्या शेतकऱ्यांना, आणि जे शेतकरी आता नवीन SRT आली आहे शेतकरी मित्रांनो, SRT पद्धतीने जे शेतकरी शेती करतात, SRT मध्ये तर नाही डवरणी आहे, नाही वखरणी आहे, नाही काही. जे सुरुवात करत आहे SRTला, त्यांनाच फक्त आता पहिल्यांदा नांगरटी करावी लागेल, आणि नांगरटी केल्यानंतर जे काही समोरचं व्यवस्थापन आहे, त्यांना तूर, कपाशी जे काही लावायचं आहे त्या पद्धतीने त्यांना वर्म फाडावे लागेल, नाही काय. असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. तुमचं मत काय म्हणते याच्यावर? कारण की बरेचशा शेतकऱ्यांची कमेंट आलेली आहे. नईम सरांनी ही कमेंट केली. ते म्हणतात वाही पेरीला त्रास होतो, आंतरमशागतीला त्रास होतो, नाही का. तर याला मग राहिला विषय आपल्या जमिनीमधलं शेणखत कसं तयार होईल, मग काडी कचऱ्याचं कसं. तर याचं शेणखत नका टाकू शेतकरी मित्रांनो. याचं हे असं जमिनीत कुजवू नका. आपल्याला जमीन खतवाचीच आहे, तर काय करा शेतकरी मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट शेणखत विकत घ्या. धीरे धीरे दरवर्षी शेणखताने जमीन भुसभुशीत करा. शेणखतच उत्तम आहे, शेणखतच उत्तम आहे शेतकरी मित्रांनो. आणि काही शेतकरी म्हणतात गव्हांडा जर पेटवला तर याचे अणुरेणू मातीतले मरतात. नाही मरत शेतकरी मित्रांनो, कारण की गव्हांडा ह्या एका 1-1.5 घंट्यात पूर्ण पेटून जातो. इथली जमीन तापत नाही, इथली गरम येत नाही. हां, मग गरम कुठची येते जमीन? तुम्ही एका ठिकाणी गंज लावलेला आहे, जसा कुटाराचा गंज असतो, ढीग, तिथे जर लावला काडी, इथे कशी जमीन तिची तापते, गरम येते, तुम्ही बघितलं असेल. जिथे लालसर माती आली ना, त्या लालसर मातीतले पूर्ण जीवाणू मरून जातात, तिथे उगवण होत नाही. तसं होणार आहे का? हे नाही होत. थोडीफार गरम होते, आणि इथली गरम आलीही पाहिजे, इथली गरम आली पाहिजे, जेणेकरून जे काही अंडकोश आहे, जे काही अळीचे अंडकोश आहे, पतंग आहेत, हे सबन मरतात. जे काही अळीचे औषध आहेत हे पण मरून जळून खाक होतात. जे काही कीटक आहे ते जळून खाक होतात. माती सुपीकताच राहते. असा आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. अशा पद्धतीने आपण कुजू शकतो, अशा पद्धतीने यावर्षी शेती करू शकतो आपण, आपल्याला त्रास होणार नाही. तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमची प्रतिक्रिया काय म्हणते, तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. आवडला असेल लाईक शेअर नक्की करा, तर आपले व्हिडिओ येतच राहतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.